भगवंताच्या धम्मातले देव कोणते सांगतात? भगवंताच्या धम्मात चातुर्महाराजिक देव, यामादेव. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. हेच बुद्धा अतीताच, हेच बुद्धा अनागता, पाचुपन्नाच ये बुद्धा, अहं वंदामि सर्वदा. हेच धम्मा अतीताच, हेच धम्मा अनागता, पाचुपन्नाच ये धम्मा, अहं वंदामि सर्वदा. हेच संघा अतीताच, हेच संघा अनागता, पाचुपन्नाच ये संघा, अहं वंदामि सर्वदा. महाकारुणिक तथागत सबने संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म आणि तथागतांनी प्रस्थापित केलेला श्रावक संघ या तीन रत्नांना सर्वप्रथम अभिवादन. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या कार्यगुणांना पंचांग प्रणाम. या ऑनलाईन 10व्या धम्म परिषदेला सुरुवात करत असताना येथील सर्व उपस्थित भिक्खू संघ, डॉक्टर भदंत केमोजन्मोजी, डॉक्टर इंदवंशजी, तर या ठिकाणी सर्व भिक्षू संघ, अनिरुद्धजी, मंगलबोधीजी आणि रतनदीपजी, हे सर्व पूजनीय भंतेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांना, या भिक्खू संघांना माझं तीव्र अभिवादन. या आजच्या या महामंगल अशा धम्म परिषदेला इंदमस महाथेरो यांचा महान असा सहभाग आहे. त्यांनी या मोठ्या चॅनलवर आपला उपक्रम चालू केलेला आहे आणि या उपक्रमाच्या अनुषंगाने ऑनलाईन वर सर्व लोकांना धम्माचा प्रचार प्रसार होत आहे. तर या ठिकाणी भगवंतांनी जो सर्व लोकांच्या कल्याणाकरता, हिताकरता आणि सुखाकरता मार्गाची या महान अशा मार्गाचा शोध लावला आणि त्या शोधांच्या अनुषंगाने सर्व लोकांना ही धम्मदेशना देत प्रचार प्रसार करीत आणि महान असा धम्मचा संघ हा प्रचार प्रसारासाठी एक आयोजित केला आणि सर्व संघाने आणि या धम्माचा अभ्यास
सर्व लोकांपर्यंत पोहोचावा, तर यासाठी या संघाची निर्मिती केली. तर भगवंत म्हणतात, बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. हा मार्ग सर्व लोकांच्या हिताकरता सुखाकरता आहे. सर्व या इहलोकामधले लोक आहेत, तर हे लोक सर्व सुखी व्हावे. सर्व प्राणी मात्र सुद्धा सुखी व्हावे, असा भगवंताचा हा धम्म आहे. मग लोकांनाच नाही तर प्राणी मात्रावर सुद्धा भगवंतांनी करुणा केलेली आहे. म्हणूनच या भगवंताला महान असे, महाकारुणिक असे भगवान बुद्ध म्हटले गेलेले आहे. तर हे भगवान बुद्ध झाले कसे? कसे झाले भगवान बुद्ध, नाही का? या मानवामध्ये कशा रूपात आले ते? सर्वप्रथम त्यांचा जन्म म्हटलं म्हणजे राजाच्या पोटी एका सिद्धार्थ नावाच्या बोधिसत्वाच्या रूपाने जन्म झाला. तर हे मूळतःच बोधिसत्व झाले, मूळतःच बोधिसत्व झाले. तर म्हणतात की हे पूर्व काळाचे, पूर्वकल्पानुकल्पांच्या त्या परंपरेचे एक सुमेध बोधी नावाचे, सुमेध नावाचे काय होते, तर ते एक बोधिसत्व होते. मग हा बोधिसत्व परंपरेने बोधिसत्वाच्याच रूपात तो जन्माला आला आणि लोकांच्या कल्याणाकरता त्यांनी आपलं धम्माचं ज्ञान प्राप्त करून सर्व लोकांच्या हितासाठी त्यांनी मार्ग सांगितला. तर हे बुद्ध झाले. हे बरीचशी कहाणी आहे, पूर्व कहाणी. असे बरेच बुद्ध झाले, 27 बुद्ध झाले म्हणतात. आणि दीपंकर बुद्धाच्या काळापासून हे कोण, तर हे बोधिसत्व त्या काळात होते. कोणते बोधिसत्व होते? सुमेध. तर सुमेध नावाचे बोधिसत्व त्या दीपंकरच्या काळापासून आजपर्यंत त्यांनी, या बुद्धाच्या काळापर्यंत, शुद्धोधन राजाच्या काळापर्यंत त्यांनी काय केलं? जन्म घेत आले. तेव्हाच इथपर्यंत आले, नाही का? तेव्हाच 27 बुद्धापर्यंत आले. आणि पुन्हा अजून म्हणतात की 28 बुद्ध होणार. तर या बुद्धाची परंपरा आहे. ही बुद्धाची परंपरा फार काळापासून, फार कल्पापर्यंत. आणि एका बुद्धाचं अंतर म्हणजे एक कल्प म्हणजे त्याची कल्पनाच करता येत नाही असा कल्प. तेव्हापासून हे जग आहे. आणि लोक काय म्हणतात? भगवान बुद्ध काय म्हणतात? नववा अवतार होय. कोणाचा? विष्णूचा. खरीच फाटकी गोष्ट आहे का नाही? तर असे लोक, यांना बुद्धाचं ज्ञान नाही, म्हणून ते बुद्धाच्या ज्ञानाला 9व्या अवतारात टाकलं भगवान बुद्धाला. परंतु बुद्ध हा 9वा अवतार नाही आहे. विष्णूचा अवतार नाही, कोण्या रामाचा अवतार नाही, कोणाचाही अवतार नाही. त्या 10 अवतारापैकी कोणताही अवतार नाही. तर हे बुद्धापैकी 27वे बुद्ध आहेत. आणि या बुद्धांनी आपलं सर्व जगाला ज्ञान सांगितलं. आणि आपलं सुद्धा त्यांनी सुगतीला जाऊन
महान अशी त्यांनी प्रगती केली आणि महान अशा पदाला गेले ते. मग भगवंतांनी काय सांगितलं की या लोकांच्या कल्याणाकरता या जगात काय आहे, लोक म्हणजे माणसाच्या मनातील विकार. लोक माणसाच्या मनातील विकार आहे. हे लोक किती आहे? हे लोक दुर्गतीला जाणारे अपायभूमीचे लोक 4 प्रकारचे तेही आहेत. आणि मनुष्य लोक आणि मनुष्य लोकाच्या पलीकडे प्रगती करणारे त्यांना म्हणतात देवलोक. आता तर लोक तर आपल्या मनुष्य याच्यामध्ये लोक म्हणतात की देव नाही का, परंतु भगवंतांनी देव आणि मनुष्याच्या कल्याणाकरता आताच भंतेजीने सांगितले आहे. देव आणि मनुष्याच्या कल्याणाकरता भगवंतांनी हा मार्ग सांगितलेला आहे. म्हणून भगवंताच्या या सन्मार्गातले देव अलग आहे आणि या छोटा भागवत कथेतले देव अलग आहे. जो राम झाला, कृष्ण झाला नाही का, हे विष्णू झाले, हे देव भागवत कथेचे देव झाले. हे झाले नाही तरी त्यांनी झाले म्हणून बुद्धाची त्यांनी उपमा घेतली. तर भगवंताच्या धर्मातले देव कोणते सांगतात? भगवंताच्या धर्मात चातुर्महाराजिक देव, यामा देव, तुषिता देव, असे हे 6 प्रकारचे देवलोक सांगतात. हे 6 प्रकारचे देवलोक कोणते? तर हे कामावचर लोक म्हणतात याला. कामावचर म्हणजे येथे त्यांच्या माग सर्व कामच काम असतात. हे याच्यामध्ये सर्व अकुशल कर्म, फार क्वचित कुशल कर्म नाही तर अकुशल कर्मच आहे. या कामावचर 6 लोक लोकांमध्ये. त्याच्यानंतराचे रूपावचर लोक आहेत. त्यांच्यामध्ये लोक आहेत. लोक म्हणजे विकार. त्यांच्यामध्ये सुद्धा विकार आहेत. रूपावचर मध्येही कुशल कर्मही आहे आणि अकुशलही आहे. म्हणून तेही सुद्धा रूपावचर 16 प्रकारचे आहेत. असे भगवंताचे देवलोकाचे गणना आणि त्याच्यानंतर कामावचर, रूपावचर ह्या लोकाच्या नंतरची स्टेप आहे अरूपावचरची. म्हणजे त्याला रूपच नाही, रूपाचा अभाव असतो आणि त्याला रूप नाही म्हणून त्याला अरूपावचर म्हणतात. अशा भगवंताच्या स्टेप मध्ये त्याचा अभ्यास आपल्याला केला तर माहित पडतो. भगवंतांनी जे धम्मचक्र प्रवर्तन सूक्त सांगितले आहे त्या धम्मचक्र प्रवर्तन सूक्तामध्ये या देवलोकाची गणना आहे. त्या धम्मचक्र प्रवर्तन सूक्तामध्ये या सर्व देवलोकांची गणना आहे आणि ते एक बाय एक म्हणजे एकापेक्षा श्रेष्ठ, एकापेक्षा एक श्रेष्ठ असे त्यांची एक गणना आहे. तर या गणनेनुसार कामावचर, रूपावचर, अरूपावचर याच्यामध्ये
ती गणना सांगितलेली आहे. ही सर्व गणना लोकांमध्ये लोकीयच आहे. अरूपावचर लोक त्यांचे जर काही कर्म चुकले, त्यांच्या कर्मात त्यांचे अकुशल कर्म जास्त असले तर पुन्हा ते आपल्या रूपावचर मध्ये किंवा कामावचर लोकांमध्ये किंवा अपवाय भूमीमध्ये अशा याच्यामध्ये पुन्हा ते वापस येतात. म्हणजे हे काय आहे, माणसं मरतात तर मेलेला माणूस ज्याचा बनलेला आहे ते सत्व येत नाही. परंतु लोक म्हणतात की मेलेला माणूस कसा दुसरा जन्म घेतो, मेलेला माणूस कसा दुसऱ्या जन्मात जातो आणि कसा आपल्या प्रगतीत करतो. परंतु ही काय माणसाच्या चित्ताची माणसाच्या हे गुणवत्ता आहे. ज्या संस्कारामध्ये चित्त बनलेलं आहे, जसे जसे चित्ताचे संस्कार असतात त्या संस्कारानुसार माणसाला जन्म घ्यावा लागतो. मनुष्य मेल्यानंतर शरीर हे सर्व नाश पावते. नाशिवंत शरीर जळून भस्म केलं तरी त्याचेही काही अंश शिल्लक राहतात. आकाशामध्ये चार भूताचे जे शरीर आहे ते आपापल्या स्वरूपामध्ये जातात. पाणी, अग्नी, जल, वायू हे चार धातू जे आहे या सर्व आपापल्या ह्याच्यामध्ये मिळतात. परंतु हे शरीर गेलं, परंतु माणसाचं जे काही मन आहे, माणसाचं मन, हे मन काही मरत नाही. माणसाचं मन, मनुष्याचे जसे कर्म असले त्या कर्माच्या संस्कारानुसार त्या चित्तामध्ये त्याची जपणूक केल्या जाते. चित्तामध्ये आपल्या कर्माची जपणूक होते आणि त्या संस्कारामुळेच, त्या चित्ताच्या संस्कारामुळे ते चित्त माणसाचं पुन्हा जन्म घेण्यासाठी तत्पर होतं. पुन्हा ते गर्भधारणा करतं, पुन्हा ते शरीर धारणा करतं. अशा पद्धतीने भगवंतांनी जन्म मरणाची एक आराखडा तयार केलेला आहे, आपल्याला सर्वांना सांगितलं आहे. परंतु लोक काय म्हणतात, माणूस मेला की संपलं सर्व, माणूस मेला की संपलं सर्व. आणि त्याचे जे कर्म आहे, चांगले वाईट, चांगले वाईट, चांगले वाईट, ते वाईट कर्म करत राहिला तर त्यानं मग भराव कुठं? कोणी जन्मभर वाईटच कर्म करत राहते आणि कोणी जन्मभरही चांगले कर्म करत राहतो. म्हणून चांगल्या आणि वाईट कर्माची ही गती हे आपल्या चित्तामध्ये एक फिट झालेली असते. जसं काही कॉम्प्युटरमध्ये जे काही आपण त्याच्यामध्ये भरून ठेवतो आणि कधी आपल्याला उघडता येते, पाहता येते, त्याचप्रमाणे हे आपले संस्कार या चित्तामध्येच गुंतलेले असतात. आणि ह्या चित्तामुळे या चित्तामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो. म्हणून चित्ताचं आपण रक्षण केलं पाहिजे असं भगवान म्हणतात. चित्ताचं आपण रक्षण केलं पाहिजे आणि चित्ताला आपल्या चांगल्या वळणावर लावलेलं पाहिजे. भगवंत म्हणतात, मनोपुब्बंगमा मनोधम्मा मनोषट्ठा मनोमया. मनसाचे पदुठ्ठेन भासति वा करोति वा ततो दुःख
नरकं वहतो पद. म्हणजे याचा अर्थ काय होतो? मनच हे सर्व श्रेष्ठ आहे, माणसाचं कर्ता आहे. सर्व काही मनच करायला लावते आणि त्या मनाच्या मागोमाग आपले विचार धावतात, आपण ते करत राहतो. आणि जसे आपले वाईट मनाने वाईट विचाराने जर आपण करत राहिलं तर काय होतं? जसं चक्र बैलाच्या पायामागे चाक फिरते, बैल जुळतो ना आपण बंडीला, तर त्या बैलाच्या मागे चाक जसं चालते त्याप्रमाणे वाईट कर्म करणाऱ्याच्या पाठीमागच दुःख जात राहते, फिरत राहते. असं भगवंतांनी धम्मपदामध्ये पहिल्याच गाथेमध्ये सांगितलं आहे. पहिल्याच गाथेमध्ये सांगितलं आहे. आणि जो चांगलं काम करत असेल तर ते त्या माणसाच्या सावलीप्रमाणे, जशी माणसाची सावली राहत असते, सावली जशी माणसाच्या माग सुखाची असते, ते छाया असते, तर असं सुख आपल्या पाठीमाग येत असते. कशाचं? चांगल्या कर्माचं. म्हणून या चांगल्या कर्मानं वागणं, मनाला चांगल्या कर्माची वळण लावणं, हे चांगले विचारच माणसाच्या मनात भरावं लागते. तर चांगले विचार माणसाच्या मनात असले तर आपल्याला चांगल्या गतीला आपण जातो, असं भगवंत म्हणतात. वाईट कर्म कसे करणारे लोक राहतात. असं एखादं उदाहरण आपण जर देतो म्हटलं तर आपल्या ह्याच्यात शील जर सांगितलं, आपल्या शीलाप्रमाणे, आणि शील हे चांगल्या वृत्तीनं वागलं तर बरं, नाही तर मग ते अकुशल आखले जाते. एक डॉक्टर राहतो आणि तो त्याचं काय करणार? त्याचं काम काय असते? शस्त्रक्रिया करणं, औषधोपचार देणं, अशा पद्धतीचं त्याचं डॉक्टरचं काम असताना एक स्त्री आंधळी येते. एक स्त्री तिथं आंधळी येते आणि ते डोळ्याच्या ऑपरेशन साठी आपले डोळे त्या डॉक्टरला दाखवते. त्या डॉक्टरला डोळे दाखवल्यानंतर शस्त्रक्रिया करायला, त्या डोळ्याचं शस्त्रक्रिया करायला लागतो. त्यामुळे त्या डॉक्टरच्या मनात तिच्याप्रती दुष्टपणा वाढते. ते परंपरेचं त्यांचं काहीतरी वैर असो किंवा काही असो, परंतु तो डॉक्टर त्या ठिकाणी दुष्टपणाने वागतो आणि त्या स्त्रीचा डोळा काढूनच टाकतो. आता हे किती अकुशल कर्म झाले, नाही का? त्या स्त्रीचा डोळा काढून टाकल्यानंतर ती आंधळी झाली आणि ती आंधळी झाल्यानंतर ती फार दुःखी झाली आणि तिचं जीवन फार दुःखी झालं. तिच्या जीवनाला मरणापर्यंत सर्व दुःखही दुःख. आणि अकुशल कर्माचं फळ भगवंत सांगतात की कर्माचं फळ भरावं लागते. परंतु तो डॉक्टर असताना त्याचं काम काय असते की त्याने सर्व रोग्यांची सेवा करायची. रोग्यांची सेवा करून त्यांना बरं करायचं. परंतु त्यांनी बरं न करता त्याचा डोळा, त्या स्त्रीचा डोळा फोडला. म्हणून त्याला दुसऱ्या जन्मामध्ये त्याची गती त्याला भरावी लागली. दुसऱ्या जन्मामध्ये काय भरावी लागली तर त्यानं दुसरा जन्म घेतला. पुन्हा जन्म झाला मिळाल्यानंतर त्याच्या चित्ताचं त्यानं रक्षण केलं नाही आणि अकुशल कर्म करून
पापकर्म केलं, त्यामुळे तो मोठा झाल्यानंतर भिक्षू झाला, भिक्षूच्या जीवनात उतरला. भिक्षूच्या जीवनात उतरून नंतर त्याला आंधळेपण आलं. नंतर त्याला आंधळेपण आलं. का आलं? तर त्यानं पूर्वी जन्मात अकुशल कर्म केले म्हणून त्याला आंधळेपण आलं. तर भगवंत म्हणत होते, याला भिक्खूंना सांगत होते, भिक्खू विचारत होते की हे अरंत आहेत, आंधळे भिक्खू आहे, परंतु हे अरंत झाले आहेत. परंतु त्या आंधळे भिक्षूकडून चालतानी, फिरतानी, कुठे बाहेर जातानी त्यांच्या पायानं काय होतात? किडे माकोडे जे काही असलं ते मरून जातात. त्यांच्या पायानं चंगळतात, काही निष्ठून जातात, काही मरतात. तर एवढे भगवंत आपणाला नाही, आम्ही विचारतो की यांना कसं काय एवढे भाग्यवान असून आणि अरंत असून यांच्या पायानं हे व्हायला नाही ते पाहिजे. यांच्या पायाने किडे माकोडे आणि हिंसा व्हायला नव्हती पाहिजे. परंतु भगवंतांनी भिक्षूंना सांगितलं, हे भिक्षूंनो, हे भिक्षूंनो, त्याने पूर्वजन्मात काय केलं आहे? त्याने पूर्वजन्मात पाप केलेला आहे. एका स्त्रीचा डोळा काढून तिला आंधळ केला आहे, तिचं जीवनभर जीवन दुःखी केलं आहे, मरणापर्यंत तिचं जीवन दुःखी झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून हा जरी अरंत जरी झाला तरी पण त्याला आंधळ व्हावं लागलं. म्हणून भगवंत काय म्हणतात? पाप कर्म करणं, जो कोणी पाप करणारा असेल त्याला दुःख भोगावेच लागते. कोणालाही कोणत्या रूपात त्याला भरणेच आहे, कुठेही लपल्या जात नाही तो. म्हणून तो भिक्षू असो की गृहस्थी असो, कोणी असो, पाप कर्म करणारा मनुष्य पापावरच त्याला भरावंच लागते. कुठेही जाऊन त्याला लपता येत नाही असं भगवंतांनी सांगितलं आहे. तर आणि पुण्यकर्म कसं असते? मग पुण्यकर्म चांगले चांगले कर्म करणे, दान पुण्य करणे, शिलाने वागणे आणि आपला भावनामय प्रज्ञा ठेवणे, कशावर? धम्मावर भावना ठेवणे, हे पुण्यमय काम आहे. या अशा पुण्याच्या कर्माने माणसाला सुख प्राप्त होते. इथे जरी माणसाला आपल्याला दुःख वाटते, मरण आहे हे तर दुःखच आहे, हे सर्वांना माहीतच आहे. परंतु पाप न करता पुण्य जर कर्म केले तर आपल्याला चांगल्या गतीला जाऊन देवलोकापर्यंत आपण जन्माला पोहोचतो, चांगली गती मिळते. आणि जर या लोकांमध्ये आपल्याला जर धर्म समजला तर ध्यान मार्गानं आपण मुक्त होऊ शकतो. कारण जन्म घेणं आणि मरणं हे काही सुखाचंच नाही. म्हणून भगवंतांनी म्हटलं आहे की जो मरतो पण मरतो तर का मरतो? तर जन्म घेतल्यानेच मरतो. आणि जे जन्म येतात तेच मरतात आणि जे मरतात तेच जन्माला येतात. असं का? म्हणून भगवंत म्हणतात की हे जन्म मृत्यूचं हे बंधन आहे माणसाचं, हे भवसागराचं जे
एक बंधन आहे, या बंधन मुक्त व्हायचं आहे. हेच मानव जातीला माझं सांगणं आहे की जन्माले या ठिकाणी फार चांगलं झालं, फार उत्तम. कारण या बुद्धिबळाने माणसाच्या आपल्याला धम्म समजतो. म्हणून हे धम्म समजणाऱ्याला हे कळून येते की जन्म मृत्यू दुःख आहे. म्हणून भगवंत म्हणतात जन्म आले हे फार चांगलं झालं, परंतु मरण आणि जन्म हे दोन्ही आपल्याला बंध तोडून टाकायचे आहे. तर पुन्हा जन्म नको न मरण नको. अशा पद्धतीचं भगवंताने या जन्म आलेल्या माणसाला सांगितलं आहे. या दुःखाच्या खाईत असलेल्या माणसाला असं सांगितलं आहे की हे दुःख आहे आणि या दुःखाच्या जन्म मरणाच्या भवसागरातून अलग होण्याकरता भगवंताचा मार्ग आहे. नुसतं काही आपल्याला धन संपत्ती ते आपल्याला भेटली याच्यासाठीच हा धम्म नाही. जशी जशी आपली इच्छा असली, जशी जशी तृष्णा असली, जसं जसं आपले ध्येय असलं त्या ध्येयाप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे इथे घडते. तुम्ही सुखाची इच्छा करा, कोणत्या ऐहिक सुखाची इच्छा करा. मला धन पाहिजे, मला पुत्रदान पाहिजे, संतती पाहिजे, संपत्ती पाहिजे, हे काही सर्व काही करा. परंतु कोणतंही माणसाच्या सोबत येत नाही. धन नाही येत, पुत्र नाही येत, न संती पुत्ता नाय, न पिता नाती बंधवा, अंतके नादी पन्नसम, नक्की नाती सुतानता. म्हणजे माणसाच्या जन्मात आलं तर आपल्याला शेवट कोणीही तारू शकत नाही. आपला भाऊ बंद तारू शकत नाही, आई वडील तारू शकत नाही, कोणी पकडून ठेवू शकत नाही. म्हणून कोणी कोणाच्या कामाला येत नाही. सर्व जे काही आपण कमावलं, लोभानं कमावलं, रागानं कमावलं, चांगल्या दृष्टीनं कमावलं, वाईट दृष्टीनं कमावलं, परंतु सोबत येत नाही. इथं टाकून द्यावं लागते. येतो माणूस तर काही आणत नाही, जातो तरी काही आणत नाही. म्हणून भगवंताचा मार्ग म्हणतात, माझ्या मार्गाने चाला तर या सर्व दुःखातून मुक्त होता, सर्व दुःखातून मुक्त होता. याला काहीच आपल्याला असं करू दे, तसं करू दे, कोणती ते करू दे, काही करावं लागत नाही. या कामावचरच्या मध्ये माणूस गुंतला आहे, गुरफटला आहे. याच्यातून माणसाची सुटकाच करून घेणे हे माणसाचं काय आहे. तर इच्छा ही माणसाची कुणीकडे नेणे तर दुःखातून मुक्ती करण्यासाठीच याचा वापर करणे जीवनाचा, असं भगवंताने सांगितलं आहे. तर या ठिकाणी वेळही बरंच झालेला आहे. आमचे भरंत डॉक्टर हेमोदेमोजी, इंदवंजजी आणि अनिरुद्धजी यांचं भाषण होईल, मार्गदर्शन होईल. तर मी माझे 2 शब्द इथेच मी संपन्न करतो आणि आपणाला मंगलकामना देऊन साधू 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 भवतु सर्वमंगलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वबुद्धानुभावेन, सर्वधम्मानुभावेन, सर्वसंघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि,
संघ को नमन करता हूँ।